की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे तेवढ ठेवले पाहिजेत आणि खऱ्या समाज निर्मितीची जी गरज आहे ती समाज निर्मितीची गरज यांच्या विचारातून व्हावी अशी अपेक्षा आहे. आता चव्हाण यांनी सांगितलं की ही जी बैठक आहे हे राष्ट्रसंतांच्या दरबारात किंवा राष्ट्रसंतांचं जिथं जिथं मंदिर असेल किंवा काही ठिकाण असतील त्या ठिकाणावर तुम्हाला फक्त तकिया, ती गादी, तो दिवा एवढंच दिसेल. तिथं कुठलाही कोणाचाही फोटो, इव्हन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सुद्धा फोटो तिथे दिसणार नाही. याचा अर्थ असा आहे की जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सर्वधर्म समभावाचे विचार होते आणि विश्वाची माझे घर हे समजणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते, त्या विचारात वर आधारित ही गादी आहे, ही बैठक आहे. आपण प्रत्येकाला कोणत्याही धर्माचा माणूस जाऊ, तो नतमस्तक होते तिथं. म्हणजे यातून अभिप्रेत असा आहे की मग ज्या ज्या धर्माचा माणूस असेल त्या त्या धर्माचं मरण, मग बौद्ध असेल, शीख असेल, ईसाई असेल, हिंदू असेल किंवा इतर कोणी असेल, किंवा ज्या ज्या कोण्या बाबीला तो मानत असेल, देवाला मानत असेल, दैवताला मानत असेल, ते दैवताचं स्मरण म्हणजे तो सगळं एका ठिकाणी असू शकते. म्हणूनच त्यांनी हे जे ठिकाण असत त्यांनी तयार केलं, जे त्याला बैठक म्हणतात, ते अधिष्ठान त्यांनी कुठल्याही, मग पुन्हा मी उल्लेख करतो, कुठल्याही देवाचा, देवतेचा किंवा कुण्या महापुरुषाचा किंवा कुठलाही फोटो न ठेवता ते त्या पद्धतीने केलं की इथं येऊन कोणत्याही धर्माचा माणूस नतमस्तक व्हावा आणि त्याच्या मनात हे जीवन सदैव दिवस हे राहावं की आपण सर्व लोक समान आहोत, सर्व मानवजात एक आहे, सर्व धर्म समभाव हा आहे, आपलं राष्ट्र एक आहे, आपलं हे सगळं जे घर आहे असतील, जे सगळे जे लोक असतील त्याचं एकच आहे विश्व, आणि ते म्हणजे सर्व धर्म समभावाचे विचार. हे विचार त्यांनी आज साता समुद्राकडे पलीकडे नेले होते. आज सातत्याने आपण पाहत असाल की बऱ्याच ठिकाणी आज त्यांचे विचार मांडले जातात. तरी काय त्या दिवशी दुर्दैव म्हटलं की हे विचार तेवढ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण ज्या पद्धतीनं आता सुरू आहे, मग आपला वारकरी संप्रदाय जो आहे, मग त्या दिवशी उल्लेख केला, आता वारकरी संप्रदायाचे विचार म्हणजे विठ्ठलाचे विचार असतील, तुकोबारायांचे विचार असतील, संत गाडगे महाराजांचे विचार असतील, संत तुकडोजी महाराजांचे विचार असतील, हे आज समाजात त्याला रुजवण्याची अतिशय नितांत गरज आहे. म्हणून तुमचं आमचं आज कर्तव्य आहे की राष्ट्रसंतांच्या विचारांचे पाईप ते आपण पुढे नेले पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना जयगुरु करतो आणि पुढे तेव्हा मी बरेच म्हणजे साधूंना किंवा महाराजांना सांगत असतो की आपल्या जबाबदाऱ्या आहेत, आज त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम सुद्धा आपल्यासारख्या गुरुदेव भक्तांच्या कडून होणं गरजेचं आहे. जसं तो आमचा आता चव्हाण, तर चव्हाण त्याच्यात तुम्ही तर आज जर गेले तो काही शिकलेला नाही जास्त,
तो शिकलेला नाही, टेलिफोन ऑफिसमध्ये काम करते. दररोज संध्याकाळी जिथं प्रार्थना होते ते गाव विचाराने परिपक्व असते असं मला वाटते. म्हणून आज तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, गावागावात दररोज प्रार्थना झाली पाहिजे आणि त्याच्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आपल्यापर्यंत सामान्यपर्यंत पोहोचले पाहिजे ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.